नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या सामान्य विज्ञानाच्या प्रॅक्टिस क्वेश्चन एक्सप्रेस मध्ये। विद्यार्थी मित्रांनो, या एक्सप्रेस मध्ये आपण 500 प्लस काय आहे सामान्य विज्ञानाचे प्रश्नांचं अनालिसिस बघणार आहे। कळलं का? हे 500 प्लस जे सायन्सचे प्रश्न आहेत हे संभाव्य प्रश्न असतील, जे प्रश्न 11वी 12वीच्या एनसीईआरटी ला संदर्भ घेऊन बनवलेले प्रश्न आहेत। त्यांचं विश्लेषण आपण बघणार आहे। येणाऱ्या काळात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 21 ऑगस्टला आहे किंवा पुढे जी होणारी राज्य संयुक्त पूर्व परीक्षा आहे, यासाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, डेली तुम्हाला युट्यूबचं नोटिफिकेशन भेटण्यासाठी व्हिडिओचं तसेच अतिरिक्त कंटेंटसाठी तुम्हाला सबस्क्राइब करायचंय सायन्स बाय अशोक पवार या युट्यूब चॅनलला। आणि जर तुम्हाला अतिरिक्त कंटेंट पाहिजे असतील नोट्सच्या स्वरूपात तर टेलिग्राम जॉईन करा सायन्स बाय अशोक पवार आणि ऍप डाउनलोड करायचं असेल आणि ऍप वरचं कंटेंट पाहिजे असेल तर डाउनलोड करा। मित्रांनो, माहित आहे का? डाउनलोड करा सायन्स बाय अशोक पवार प्ले स्टोर वरून। तर हे काय नोटिफिकेशन काही अडचण असेल तर दिलेल्या नंबरवर काय करा, कॉल करा। आज आपल्याला बघायचंय पार्ट 2। काल का पार्ट 1 आपण ऑलरेडी बघितलेलं आहे। आज आपण अनालिसिस करूया पार्ट 2 मधील प्रश्नांचं काय आणि कशा प्रकारे असणार आहे। बघा, पहिला प्रश्न आहे तो जर काय असेल तर बघा, लिंप संबंधी सत्य विधाने ओळखा। काय असणार आहे रे लिंप? तर मला सांगा, शरीरात 2 प्रकारचे द्रव आहेत। कळलं का? एक लिंप म्हणून ओळखलं जातं, दुसरं ब्लड म्हणून ओळखलं जातं। बघा, ब्लड नावाच्या द्रवामध्ये आरबीसी आहे, कळलं का? डब्ल्यूबीसी आहे, प्लेटलेट्स वगैरे सगळे आहेत, प्रोटीन्स वगैरे सगळे आहेत। परंतु जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, लिंप असा द्रव आहे ज्याच्यामध्ये आरबीसी नसतं मित्रांनो। तसेच काही प्रमाणात प्रथिने पण काय याच्यामध्ये नसतात। पण बघा, जर आपण लिंपची डेफिनेशन तयार केलो तर या रक्तामधून मला सांगा, जर आरबीसी आणि प्रथिने काढून टाकलो तर उरलेला जो द्रव भाग आहे तशा प्रकारचा लिंप नावाचा द्रव भाग असतो जो आपल्या शरीरामध्ये प्रेझेंट असतं। कळलं का? ज्याला लसिका हा शब्द वापरत असतो आपण मित्रांनो। आणि या लिंप मधूनच मला सांगा, मेदाचं शोषण केलं जातं, अब्सॉर्प्शन केलं जातं। का? कारण मेद पाण्यात विरघळत नाही म्हणून रक्तामध्ये डायरेक्ट मिसळत नाही, म्हणून लिंपच्या साहाय्याने आपण त्याचं काय अब्सॉर्प्शन करत असतो। इथं सांगितलं लिंप संबंधी सत्य विधाने निवडा। डब्ल्यूबीसी प्लस सिरम हे असू शकत नाही मित्रांनो। कळलं का? कारण सिरम जो आहे हे काय आहे रे, रक्त गोठणाऱ्या घटका व्यतिरिक्त भागाला आपण सिरम म्हणत असतो। ब्लड, रक्त मायनस आरबीसी व प्रथिने, हे तुमचं उत्तर बरोबर आहे। कारण की या लिंप मध्ये आरबीसी लाल रक्तपेशी नसतात। तिसरा ऑप्शन आरबीसी प्लस डब्ल्यूबीसी हे पण चुकीचं आहे, आरबीसी प्लस प्रथिने हे पण चुकीचं आहे, म्हणून उत्तर तुमचं दुसरं आहे। तर कंपॅरिझनवर प्रश्न विचारलं तर आपल्याला सांगता यायला पाहिजे काय आणि कशा प्रकारे असणार आहे। यानंतर बघा, या ठिकाणी क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणत्या फॅक्टरला क्रिसमस फॅक्टर म्हणून ओळखलं जातं? तर मित्रांनो, माहित आहे का, फॅक्टर 9 जो आहे याला आपण क्रिसमस फॅक्टर म्हणून ओळखत असतो। का ओळखायचं 9 ला? कारण 9 जो आहे हा प्रथिनांपासून बनलेला हा एक प्रकारचा प्रथिने आहे। आणि मित्रांनो, माहित आहे का, हे रक्त गोठण्यासाठी काय करत असतो रे, मदत करत असतो। एखाद्या ठिकाणी जखम झाली तर तो रक्तस्राव थांबवण्याचं काम, रक्तस्राव काय आहे थांबवणे, हे जर कोणाची जबाबदारी असेल तर हे फॅक्टर 9 ची आहे। याला क्रिसमस फॅक्टर म्हणून ओळखलं जातं। ब्लड क्लॉटिंग साठी मला सांगा, हे महत्त्वपूर्ण भूमिका निभावणारा फॅक्टर आहे जो रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये वापरला जातं। ह्याच्या व्यतिरिक्त रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला, प्रोथ्रोम्बिन नावाचा घटक वापरला जातो, फायब्रिन वापरलं जातात, प्लेटलेट्स वापरलं जातात, कॅल्शियम आयन्स वापरले जातात। हे सगळे घटक रक्त गोठण्यासाठी वापरतात। का गोठायचं? जर इंटरनली ब्लडिंग झाली, रक्तवाहिनी तुटली किंवा बाहेरचा भाग तुटला तर त्या ठिकाणी रक्त गोठण्याचं काम करत असतात मित्रांनो। यानंतर बघा, जर बघितलं तिसरा क्वेश्चन काय आहे तर मला सांगा, मानवी हृदयातील कोणत्या कप्प्याची, कळलं का, भित्तिका सर्वात जाड असते? कळलं का? जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का, अशा प्रकारे ही मानवी हृदयाची डायग्राम या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। ही मानवी हृदयाची डायग्राम आहे अशा प्रकारे। जर बघितलं तर ही मानवी हृदयाची डायग्राम ज्याच्यामध्ये एकूण 4 कप्पे असतात, एकूण हे 4 कप्पे असतात आणि 4ही कप्पे मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहेत। बघा, आता हे 4 कप्पे, हा जो आहे याला उजवा अलिंद म्हणतो आपण, उजवा अलिंद, ज्याला इंग्रजीतून आपण ॲट्रियम म्हणून ओळखलं जातं। हा उजवा निलय आहे ज्याला आपण वेंट्रिकल म्हणतो, वेंट्रिकल म्हणून ओळखलं जातं। आणि हा डावा अलिंद आहे आणि हा डावा निलय आहे, यानी लेफ्ट वेंट्रिकल आहे। बघा, 4 कप्पे, वरचे 2 अलिंद, खालचे 2 निलय। आता बघा,
यामध्ये मी तुम्हाला एक पॉइंट सांगतो काय असणार आहे. तर मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं या अलिंद याने ॲट्रियमचं कार्य आहे की रक्त जो आहे शरीरातून हृदयात घेणे. बाहेरून रक्त या अलिंदाच्या आतमध्ये येतो, तर मित्रांनो या दोन्ही निलयातून रक्ताचा पुरवठा हृदयातून बाहेर होतो. एक जो आहे कोणतं माहित आहे का, उजवा निलय. या उजव्या निलयातून जाणारा रक्त हा फुफ्फुसाकडे जातो, तर मित्रांनो डाव्या निलयातून बाहेर पडणारा रक्त महाधमनीद्वारे पूर्ण शरीरभर जातं आणि शरीरभर पाठवण्यासाठी या डाव्या निलयाला जोराने काय रे अंकुंचन पाहावं लागतं. आणि जोराने अंकुंचन पावत असताना या डाव्या निलयाच्या भित्तिका तुटू नये म्हणून डाव्या निलयाच्या भित्तिका जाड असतात. आणि दुसरी गोष्ट सर्वात मोठा कप्पा असतो हा. का? कारण की याच्यातून रक्त पूर्ण शरीरभर पाठवायचा असतो. म्हणून मित्रांनो माहिती आहे का, सर्वात जाड भित्तिका ही डाव्या निलयाची असते. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे बघा, मानवी हृदयातील कोणत्या कप्प्याची भित्तिका सर्वात जाड असते असा प्रश्न विचारला येतो. आणि वॉल कोणाची जाड असते असा प्रश्न काय विचारलेला आहे. पेसमेकर हृदयाच्या कोणत्या भागात असतात? पेसमेकर कोणाला म्हणतो रे? हृदयात असणारा एक घटक आहे त्याला पेसमेकर म्हणतो. बघा या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, तोपर्यंत तुम्ही आन्सर दिली तरी चालतं, कारण की मी डायरेक्ट काय मित्रांनो कमेंट्सवर तुम्हाला रिप्लाय देत जाईल. आता बघा मी पुन्हा एकदा हृदयाची डायग्राम ड्रॉ करतो, म्हणजे तुम्हाला चांगल्या प्रकारे काय रे समजून येईल. अशा प्रकारे मला सांगा, हा हृदयाची डायग्राम आपण या ठिकाणी ड्रॉ केलो. एकूण किती रे? 4 कप्पे आहेत. 4 कप्पे आहेत, 2 अलिंद आणि 2 निलय, यानी 2 ॲट्रियम आणि 2 वेंट्रिकल. आता बघा या हृदयामध्ये जर बघितलं मित्रांनो माहित आहे का, हा जो उजवा अलिंद आहे कळला का, हा काय रे उजवा अलिंद आहे. आणि राईट ॲट्रियम जो आहे ह्याच्या वरच्या भागामध्ये एसए नोड असतो. आणि हा एसए नोडच काय करतो रे, अवेग यानी काय रे इम्पल्स तयार करत असतो. म्हणून यालाच आपण काय म्हणतो रे, पेस मेकर म्हणून ओळखलं जातं. कोणाला? एसए नोडला. आणि आयोग इथं हेच विचारलंय की पेस मेकर हृदयाच्या कोणत्या भागात असतो, तर तुम्हाला कळत असेल की पेस मेकर मला सांगा एसए नोड जो आहे उजव्या अलिंदात आहे. मग उजव्या अलिंदाच्या भित्तिकेत, डाव्या अलिंदाच्या भित्तिकेत, दोन्ही अलिंदामध्ये निलयामध्ये उत्तर असणाऱ्या उजव्या अलिंदाच्या भित्तिकेत राईट ॲट्रियम मध्ये. ह्याच्या व्यतिरिक्त या उजव्या अलिंदामध्ये या ठिकाणी एव्ही नोड नावाचा घटक असतो, ज्याला आपण जंक्शन बॉक्स म्हणत असतो मित्रांनो. जंक्शन बॉक्स किंवा त्याला रिझर्व्ह पेसमेकर म्हणून ओळखलं जातं. रिझर्व्ह पेसमेकर म्हणून ओळखलं जातं. कुठं? उजव्या अलिंदाच्या खालील भागामध्ये. आणि या निलयाच्या पृष्ठभागावर कोण असेल, तर निलयाच्या पृष्ठभागावर बंडल ऑफ हीच नावाचे घटक असतात. आणि या बंडल ऑफ हीचच्या वरती जो खडबडीत भाग दिसतो त्याला पुरकिंजे फायबर म्हणतात. जर कशाचंही लोकेशन विचारलं तर तुम्हाला समजणं गरजेचं आहे. डाव्या अलिंदामध्ये कोणताही घटक नाहीये हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे बघा हा चौथा क्वेश्चन त्याचं अनालिसिस तुम्हाला दिलेलं आहे. जेवढे जास्त प्रश्न तेवढा फायदा होईल म्हणून मी फास्ट घेतोय. वेळ घ्यायची एवढी गरज नाहीये, एक्सप्लेनेशन पूर्ण देतोय. 5वा क्वेश्चन आहे बघा. 5वा क्वेश्चन काय आहे बघा, खालील विधानापैकी योग्य विधाने निवडा. आपल्याला बरोबर निवडायचंय. एसए नोडला पेसमेकर म्हणतात. बरोबर, हे विधान बरोबर आहे. आताच मी तुम्हाला सांगितलं एसए नोड हा कंपन निर्माण करण्यासाठी सुरुवात करतो, म्हणून त्याला आपण जर काय म्हणत असेल तर त्याला पेसमेकर म्हणून ओळखलं जातं. हे जर बंद पडला तर मित्रांनो व्यक्तीला कार्डियक अरेस्ट येतं, ज्यामध्ये व्यक्तीचा जीव जातो मित्रांनो. यानंतर बघा एसए नोड उजव्या अलिंदाच्या भित्तिकेमध्ये असतं. हे विधान पण बरोबर आहे. म्हणून मला सांगा पर्याय काय असेल रे? अ आणि ब दोन्ही विधान काय आहे ह्याचे बरोबर आहेत हे आपल्याला समजणं गरजेचं आहे मित्रांनो. ह्याच्या रिलेटेड तुम्हाला येणाऱ्या काळात आयोग प्रश्न विचारू शकतो. तर याच्यातूनच सगळे क्वेश्चन क्लिअर व्हावं म्हणून त्यानुसार प्रश्न काढलेले. आता बघा खालील पैकी कळलं का कोणती जोडी आहे ज्याचा अर्थ सारखा होतो? लिम्फोसाइट, इरिथ्रोसाइट, प्लाझ्मा, सेरम. हे सिट्रल नाही, हे मायट्रल झडप आहे. कळलं का? याला काय म्हणतो माहित आहे का? मायट्रल वॉल म्हणून ओळखलं जातं. मायट्रल वॉल आहे, सिट्रल नाही. कळलं का? द्विदली झडप, एव्ही नोड, पेसमेकर. आता बघा ह्याच्यामध्ये योग्य दोन्हींचा अर्थ काय आहे तर बघा लिम्फोसाइट आणि इरिथ्रोसाइट हे सारखा नाही आहे मित्रांनो. कळलं का? जर बघितलं लिम्फोसाइट जो आहे प्रतिकारक क्षमते निर्माण करण्याचा काम करत असतो आणि इरिथ्रोसाइट जर बघितलं तर वेगळ्या पद्धतीचं कार्य करतं. प्लाझ्मा आणि सेरम सारखं नाहीये. प्लाझ्मा म्हणजे सर्व द्रव पदार्थ रक्तातील आणि सेरम म्हणजे काय मित्रांनो माहित आहे का? त्या द्रव पदार्थातील रक्त घोटणारे घटक काढल्यानंतर उरलेल्या भागाला आपण सेरम म्हणतो. म्हणून ह्यांचा पण अर्थ सेम नाहीये. या ठिकाणी बघा मायट्रल झडप आणि द्विदली झडप हे दोन्ही अर्थ सेम आहे. कोणामध्ये असते रे? डावा अलिंद. कळलं का? डावा अलिंद आणि डावा निलय या दोघांच्या मध्यंतरी ही द्विदली झडप असते.
ह्याच्या व्यतिरिक्त त्रिदली झडप असते, त्रिदली झडप कळला का, त्रिदली झडप असते ज्याला ट्रिप्स्क्यूड वॉल म्हणून ओळखलं जातं आणि ही कुठं असते, उजवा अलिंद आपला उजवा अलिंद आणि उजवा निलय या दोघांच्या आतमध्ये ही प्रेझेंट असते मित्रांनो। तर झडपांवरती प्रश्न विचारला तर आपल्याला सांगता यायला पाहिजे। आता बघा ह्याच्या व्यतिरिक्त आणखी दोन झडपा असतात, कुठं असतात बघा, या ठिकाणी सांगतो मी तुम्हाला, व्यवस्थित लक्ष द्या। या ठिकाणी प्रेझेंट असतात, एक महाधमनीच्या तोंडावर आणि एक फुफ्फुस धमनीच्या तोंडावर, आणि याला म्हणतात सेमी लुनार वॉल, सेमी लुनार वॉल म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी त्रिदली झडप असते आणि या ठिकाणी द्विदली झडप असते। जेव्हा डॉक्टर स्टेथोस्कोप कानामध्ये टाकतो आणि आवाज ऐकतो तेव्हा दोन प्रकारचा आवाज निर्माण होतो, द्विदली आणि त्रिदली झडपची उघडझाप होते तेव्हा लब नावाचा आवाज निर्माण होतो, आणि ही सेमिलुनार वॉल उघडझाप करते तेव्हा डब नावाचा आवाज निर्माण होतो। तर आयोग विचारतं स्टेथोस्कोप मध्ये लब आवाज कोणामुळे आणि डब आवाज कोणामुळे, तर आपल्याला सांगता यायला पाहिजे। यानंतर बघा, यानंतर म्हणजेच काय आहे, आणि एव्ही नोडला पेसमेकर म्हणतात, विधान चुकीचं आहे। एव्ही नोडला रिझर्व पेसमेकर म्हणतात, नॉट अ पेसमेकर, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे मित्रांनो। नेक्स्ट बघा काय असणार आहे रे, रक्त हृदयामध्ये प्रवेश करतो कारण काय, बघा बाहेरून शरीरातून आलेला रक्त हृदयात प्रवेश करण्याचं कारण काय हे बघण्यासाठी पुन्हा आपल्याला डायग्राम ड्रॉ करावी लागेल, म्हणजे तुम्हाला समजून येईल। बघा हा हृदय आहे, कळलं का, हा हृदय आहे। मला सांगा अशा प्रकारे ही एक रक्तवाहिनी, या ठिकाणापासून मला सांगा हा एक कप्पा आहे आणि या ठिकाणी एक कप्पा आहे। आता जर बघितलं तर तुम्हाला कळेल हे दोन्ही निलय आहे ज्याच्यातून रक्त बाहेर चाललंय, आणि मी तुम्हाला काय म्हंटलो रे, हृदयात रक्त जर कोणामध्ये येत असेल तर अलिंदाच्या आतमध्ये येतं। मला सांगा हे अलिंद जेव्हा प्रसरण पावेल तेव्हा आतमध्ये एरिया वाढेल आणि रक्त बाहेरून आतमध्ये येईल। जर हे अलिंद प्रसरण पावलेच नाही, अंकुंचन पावले तर रक्त कसं येईल रे, तर म्हणून बघा हे जे अलिंद जेव्हा मला सांगा प्रसरण पावतील त्यावेळेस मला सांगा रक्त शरीरातून कुठे रे, हृदयात येईल। म्हणून बघा रक्त हृदयामध्ये प्रवेश करतो कारण अलिंदाचं अंकुंचन नाही, अलिंदाचं प्रसरणामुळे। निलयाचं तर या ठिकाणी काही रोलच नाहीये, निलयाच्या अंकुंचनामुळे रक्त जो आहे हृदयातून बाहेर जातो मित्रांनो। जेव्हा दोन्ही निलय दाबले जातील तेव्हा रक्ताचा पुरवठा हृदयातून बाहेर येतो, आणि अलिंद जेव्हा एक्सपांड होईल तेव्हा रक्त बाहेरून त्या हृदयामध्ये येत असतो। हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। आता बघा या ठिकाणी निलयाच्या सिस्टोल दरम्यान काय होईल, निलय म्हणजे वेंट्रिकल, वेंट्रिकलच्या सिस्टोल दरम्यान काय होईल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुस धमनीमध्ये जातो, कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त धमनीमध्ये जातो। आता हे एवढं वाचत बसू नका, मी तुम्हाला कन्सेप्ट सांगतो काय आहे। तर तो म्हणतो हे निलय आहे आणि हे निलय जेव्हा अंकुंचन करेल तर त्यावेळेस काय, कोणतं निलय सांगितलंय का रे, कोणतं निलय सांगितलंय का, कोणतं सांगितलेलं नाहीये। आता बघा जेव्हा हा अंकुंचन करेल तर काय होईल, रक्त इथून बाहेर पडेल, इथून म्हणजे कुठं रे, महाधमनी म्हणतो, याला फुफ्फुस धमनी म्हणतो, एक म्हणजे फुफ्फुस धमनीमध्ये जाईल। आणि मित्रांनो माहित आहे का, या बाजूला असणारा जो रक्त आहे हा अशुद्ध रक्त आहे। तर मला सांगा जेव्हा निलय अंकुंचन करेल तर जो उजवा निलय आहे त्याच्यातला अशुद्ध रक्त पल्मनरी आर्टरी फुफ्फुस धमनीमध्ये जाईल, आणि जेव्हा हा डावा निलय अंकुंचन करेल तेव्हा ह्याच्यातला शुद्ध रक्त, या बाजूला शुद्ध असतो, शुद्ध रक्त महाधमनीद्वारे शरीरभर जाईल। तर सिंपल डेफिनेशन अशी आहे, रक्त हृदयामध्ये प्रवेश करण्याचं कारण आहे। प्रश्न बघा पुढचा आहे, शुद्ध डेफिनेशन अशी आहे, निलयाच्या सिस्टोल दरम्यान, कारण सिस्टोल म्हणजे अंकुंचन, निलयाच्या सिस्टोल दरम्यान काय होईल, उजवा निलयाचा सिस्टोल झालं, अंकुंचन झालं तर रक्त अशुद्ध रक्त फुफ्फुस धमनीमध्ये जाईल आणि शुद्ध रक्त मला सांगा महाधमनीमध्ये जाईल। मग मला सांगा या ठिकाणी प्रश्न बघा, ऑक्सिजनयुक्त रक्त महाधमनीमध्ये जाईल, काला करे, ऑक्सिजनयुक्त म्हणजे शुद्ध रक्त, काला का, आणि कार्बन डायऑक्साइड युक्त रक्त यानी अशुद्ध रक्त फुफ्फुस धमनीमध्ये जाते। हे विधान बरोबर आहे, वरचं कोणतंही विधान बरोबर नाहीये मित्रांनो, जर तुम्ही त्या डायग्राम नुसार बघितलं तर। अशा लेवलचे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काय विचारलं जाणार आहे, यासाठी हे सगळे घटक तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, काय आणि कशा प्रकारे असणार आहे। यानंतर बघा उजवा अलिंद उजवा निलयामध्ये असणाऱ्या द्विदली झडपाला दुखापत झाल्यास काय परिणाम होईल, बघा उजवा अलिंद आणि उजवा झडपाला त्रिदली आहे, त्या ठिकाणी कळलं का, त्रिदली झडप आहे, कारण उजवा अलिंद आणि उजवा निलय राईट ऍट्रियम आणि राईट वेंट्रिकलच्या आतमध्ये
त्रिदली झडप असते, तर काय परिणाम होईल असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. मग बघा या ठिकाणी सांगतो, मला सांगा, मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं होतं काय रे, की इथं त्रिदली झडप आहे, कळलं का, उजवा अलिंद आणि उजव्या निलयामध्ये. जर मला सांगा ह्याच्यात बिघाड निर्माण झाली आणि ह्याच्यात बिघाड निर्माण झाली आणि जर मला सांगा हा उजवा निलय असा अंकुंचन पावला रक्ताला फुफ्फुस धमनीतून बाहेर पाठवण्यासाठी, तो फुफ्फुस धमनीतून जाणारच नाही ना, ही झडप खराब झाल्यामुळे रिटर्न मित्रांनो माहिती आहे उजव्या अलिंदात निघून जाईल, कळलं का, त्रिदली झडप खराब झाल्यामुळे रिटर्न उजव्या अलिंदात निघून जाईल. तर परिणाम काय होईल, उजवा निलय अंकुंचन पाहून पण फुफ्फुस धमनीमधून, कळलं का, फुफ्फुस धमनीमधून रक्ताचा पुरवठा बाहेर होणार नाही. म्हणजे या धमनीतून मला सांगा रक्त बाहेर जाणारच नाही का, ही झडप खराब असल्यामुळे दाबल्या दाबल्या मला सांगा उजवा निलयातील रक्त रिटर्न उजव्या अलिंदात निघून जाईल, हे आपल्याला सांगणं गरजेचं आहे. तर मला सांगा उजवा अलिंद आणि उजव्या निलयामध्ये असणारी त्रिदली झडपाला दुखापत झाल्यास काय होईल, महाधमनीमधून रक्ताचे वहन होणार कमी होईल. चुकीचं आहे, कारण महाधमनीचा आणि उजव्या अलिंद आणि निलयाचा संबंधच नाही, कारण महाधमनीचा संबंध आहे डावा निलय आणि डावा अलिंदाचा संबंध आहे. जर डावा निलय आणि डावा अलिंदातील जर झडप खराब झाली असती तर पहिली स्टेटमेंट राहिली असती. पेसमेकर आपले कार्य बंद करेल, पेसमेकरचा संबंधच नाही, तो उजव्या अलिंदात आहे, त्याचं वेगळं कार्य करतं. डाव्या अलिंदामध्ये रक्त परत येईल, कळलं का, डाव्या अलिंदाचा संबंध नाही, कारण उजव्या अलिंदाचा सगळं रोल आहे. फुफ्फुस धमनीमध्ये वहन होणाऱ्या रक्ताचा वहन कमी होईल का, कारण फुफ्फुस धमनी उजव्या निलयातून बाहेर पडते आणि उजवा निलय आणि उजव्या अलिंदाच्या आतील झडप खराब झाली तर मला सांगा उजवा निलयातील रक्त रिटर्न उजव्या अलिंदात निघून जातो, फुफ्फुस धमनीमध्ये एकदम कमी प्रमाणात जातो. म्हणून उत्तर जो आहे मित्रांनो माहित आहे का, हा असणार आहे चौथं. कळालं का, उत्तर काय आहे, चौथं असणार आहे. आता बघा हृदयातील खालीलपैकी कोणता आवाज जास्त कालावधीपर्यंत असतो, तर मित्रांनो ह्याचं उत्तर आहे लब नावाचा आवाज. जर बघितलं हा जास्त पर्यंत असतो. मी काय म्हंटलो रे, हृदयामध्ये जर बघितलं तर मी म्हंटलो की दोन अशा प्रकारची हृदयाची डायग्राम ड्रॉ केली, कळाला का, हृदयाची डायग्राम ड्रॉ केली तर मी म्हंटलो की दोन ठिकाणी वॉल असतात, कळाला काय, दोन ठिकाणी वॉल असतात. कुठं वॉल असतात रे, मी म्हंटल या ठिकाणी द्विदली झडप असते, या ठिकाणी त्रिदली झडप असते. कुठे रे, त्रिदली कुठं असते, व्यवस्थित लक्ष द्या, उजवा, कळाला का, उजवा अलिंद आणि उजवा निलय मध्ये त्रिदली, डावा अलिंद आणि डावा निलय मध्ये द्विदली. या ठिकाणी बघा हा आणि या ठिकाणी दोन्ही महाधमनी आणि काय रे, फुफ्फुस धमनीच्या आतमध्ये सेमिलुनार वॉल असते, सेमिलुनार वॉल, हे पण त्रिदलीच असते मित्रांनो, कळालं का, हे पण त्रिदलीच असते. म्हणजे बघा सगळ्या त्रिदली आहेत, फक्त एकच द्विदली आहे, कुठे रे, डावा अलिंद आणि डाव्या निलयामध्ये. मी काय म्हंटलो रे, त्रिदली आणि द्विदली जेव्हा उघड झाप करतात तेव्हा लब नावाचा आवाज येतो आणि हे दोन्ही उघड झाप करतात तेव्हा डब नावाचा आवाज येतो. हे दोन्ही एकदाच उघड झाप करतात, हे दोन्ही एकदाच उघड झाप करतात आणि हा लब आवाज लॉंग साऊंड म्हणून ओळखलं जातं, जास्त कालावधीपर्यंत ऐकू येतो आणि डब आवाज खूप कमी कालावधीपर्यंत ऐकू येतो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. म्हणून उत्तर कोणतं रे, लब आवाज जो जास्त कालावधीपर्यंत राहील. आता बघा यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, काय रे, उजवा अलिंद खालीलपैकी कोणत्या वाहिनीद्वारे रक्त ग्रहण करत असतो. मित्रांनो माहित आहे का, उजवा अलिंद म्हणजे कोणतं, बघा या ठिकाणी लक्षात, हा उजवा अलिंद आहे, हा उजवा अलिंद आहे. या ठिकाणी जर तुम्हाला कळेल उजवा अलिंदाचं कार्य काय आहे, शरीरात जेवढा अशुद्ध रक्त आहे पहिल्यांदा तो हृदयात आणत असताना उजव्या अलिंदात आणलं जातं या कप्प्यामध्ये. या कप्प्यामध्ये आणत असताना मला सांगा तीन प्रकारच्या रक्तवाहिनी येतात, कोणकोणतं, एक वरच्या साईडने येते, एक खालच्या साईडने येते आणि त्या रक्तवाहिनीला जर बघितलं याला सुपेरियर वेना कॅवा म्हणतो, याला इन्फेरियर वेना कॅवा म्हणतो. मराठीतून त्यांना अधो महाशीर आणि ऊर्ध्व महाशीर म्हणतो. या दोन्ही शिरेद्वारे शरीरातील संपूर्ण अशुद्ध रक्त उजव्या अलिंदात आणलं जातं. मग मला सांगा उजव्या अलिंदात खालीलपैकी कोणत्या वाहिनीद्वारे रक्त ग्रहण करतात, तर काय अधो महाशीर आहे, मधो नाही, अधो महाशीर आणि ऊर्ध्व महाशीर आहे. फुफ्फुस शिरेद्वारे फुफ्फुसात शुद्ध झालेला रक्त हृदयात आणलं जातं डाव्या अलिंदात, कळालं का, ह्याच्याद्वारे काय रे, बघा पल्मनरी विंग्स म्हणतो, ह्याच्याद्वारे जर बघितलं तर मला सांगा शुद्ध रक्त फुफ्फुसाकडून कोणाकडे आणलं जातं, डाव्या अलिंदात. कशाद्वारे रे, कशाद्वारे, तर फुफ्फुस शिरेद्वारे. अधो महाशीर जो आहे ना याच्या कळालं का, फुफ्फुस धमनीद्वारे जो अशुद्ध रक्त आहे मित्रांनो माहित आहे का, जर बघितलं उजव्या निलयातून शुद्धीकरणासाठी फुफ्फुसाकडे पाठवलं जातं, फुफ्फुस धमनीद्वारे, पल्मनरी आर्टरीद्वारे. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे, कळणं गरजेचं
गरजेचं आहे. मग मला सांगा उत्तर आहे अधो महाशीर आणि ऊर्ध्व महाशीर, ज्याला इंग्रजीतून सुपेरियर वेना कावा आणि इन्फेरियर वेना कावा म्हणतो. मानवी मेंदूचा कोणता भाग हृदयाची ठोक्याचे नियमन करतो कळालं का? सेरेबेलम आहे, डायन्सेफेलॉन आहे, कोण चोरवली आहे? मेडुला ऑब्लोंगोटा. मेडुला ऑब्लोंगोटा हा याला आपण काय म्हणत असतो? कार्डियक सेंटर म्हणत असतो कळालं का? जर बघितलं मित्रांनो माहित आहे का या ठिकाणी काय असणार आहे तर मेडुला ऑब्लोंगोटा हा असा भाग आहे जो अनैच्छिक क्रियेवर नियंत्रण ठेवत असतो. आणि मित्रांनो माहित आहे का मानवी मेंदूचा हा भाग मला सांगा कशावर म्हणतात? मानवीच्या मेंदूचा भाग जो आहे हृदयावर नियम ठेवतो. कोणतं? मेडुला ऑब्लोंगोटा. कारण कार्डियक सायकल नियंत्रित करतो. हृदयाचे ठोके वाढवायचे असेल, ठोके कमी करायचे असतील तर हे रेग्युलेट करण्याचं काम मेडुला ऑब्लोंगोटा करतं. आणि मित्रांनो माहिती आहे का कार्डियक सेंटर म्हणून पण मेडुला ऑब्लोंगोटाला आपण ओळखत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. जसं आणीबाणीच्या काळात भीतीजन्य परिस्थितीमध्ये हृदयाचे ठोके बदलणे, हातपाय थरथर करणे, डोळ्याच्या भुया उंचवणे हे सगळं नियंत्रण कोण करतं माहित आहे का? मेडुला ऑब्लोंगोटा करत असतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. यानंतर बघा कोणता पार्ट असणार आहे पुढचं सांगतो. खालीलपैकी कोणते संप्रेरक कार्डियक क्रिया नियंत्रित करते? त्या संप्रेरकाची निर्मिती कोण करते? तर बघा ॲड्रिनल ग्लॅंड मधून काही संप्रेरक असतात जे कार्डियक क्रिया काय नियंत्रित करत असतात. बघा कोण कोण असणार आहेत तर इफिनेफ्रेइन, नॉर इफिनेफ्रेइन कळालं का? हे दोन संप्रेरक आहेत जे काय करतात रे हृदयाचे ठोके वाढवतात किंवा कमी करतात. आणि निर्माण कुठून होतात? ॲड्रिनल ग्लॅंड मधून. कधी निर्माण होतात? आणीबाणीच्या काळामध्ये. आणि म्हणून या दोन्ही रसायनाला आपण काय म्हणत असतो रे? इमर्जन्सी हार्मोन्स म्हणून ओळखलं जातं. यानंतर मानवासारखे सिस्टोलिक व डिस्टोलिक दाब किती असते? सॉरी मानवामध्ये सिस्टोलिक आणि डिस्टोलिक दाब किती असतात? मित्रांनो माहित आहे का निलय जे असतात या निलयाच्या आकुंचनाच्या वेळेस असणाऱ्या दाबाला सिस्टोल म्हणतो आणि प्रसरणाच्या वेळेस असणाऱ्या दाबाला डायस्टोल म्हणतो. सिस्टोल 120 असतो, डायस्टोल 80 असतो. तर बघा सिस्टोलिक 120 आहे आणि डायस्टोलिक 80 म्हणून पहिला आहे mmHg कळालं का? 120 mmHg आणि 180 mmHg हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. डेंग्यू रोगामध्ये खालीलपैकी कोणती लक्षणे आढळतात? अचानक आरबीसीचे प्रमाण नाही मित्रांनो, आरबीसी संबंध नाही. अचानक डब्ल्यूबीसीचं नाही. अचानक रक्तपटिकांचे प्रमाण कमी होतं हे तिसरं आहे. प्लेटलेटचं प्रमाण कमी झाल्यामुळे इंटरनल ब्लडिंगचं प्रमाण काय रे वाढू शकतो. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. कारण मित्रांनो माहित आहे का इंटरनल ब्लडिंग तेव्हाच होते जेव्हा इंटरनली रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबते आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया चालू करण्याचं काम कोण करत असतात? प्लेटलेट्स. आणि डेंग्यू या रोगामध्ये प्लेटलेट्सची निर्मिती होत नाही, प्रमाण कमी होतं म्हणून इंटरनल ब्लिडिंग होतं. म्हणून डेंग्यू या रोगामध्ये रक्ताचा पुरवठा करावा लागतो, रक्त चढवावा लागतो. तर अशा प्रकारे बघा हा भाग 2 आहे. भाग 3 मी पुढे घेऊन येतो. विद्यार्थ्यांना अतिरिक्त नोट्स क्लास किंवा बॅच साठी डाउनलोड करा सायन्स बाय अशोक पवार या. दुसरी गोष्ट आवर्जून सगळ्यांनी YouTube सायन्स बाय अशोक पवार कळाला का हा YouTube चॅनल जॉईन करा. म्हणजे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. थोड्या दिवसात मी लाईव्ह येणार आहे तर त्याचा पण तुम्हाला फायदा होईल. चालतं या ठिकाणी थांबतो. भेटू आपण तिसऱ्या पार्ट मध्ये. धन्यवाद मित्रांनो.